रामकुंड या ठिकाणी काल रात्री 10 वाजेपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। कारण की गंगापूर धरण क्षेत्र तसंच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहर या ठिकाणी गेल्या 12 ते 13 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे गंगापूर धरणातून 3000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे पाणी पुन्हा वाढणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण जर का बघितलं, आज 23 जुलै आहे आणि दुपारचे मला वाटतं 12:45 झालेले आहेत। आपण काल संध्याकाळपासून म्हणजे जवळपास रात्री 9 पासून पावसाने अतिशय जोर धरलेला होता आणि गंगापूर धरण क्षेत्रामध्ये तसंच त्र्यंबकेश्वर इत्यादी ठिकाणी खूपच जोरात असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे गंगा गोदावरीला पूर आलेला आहे आणि गंगापूर धरण देखील 85% जवळपास भरलेलं आहे आणि त्यामधून 3000 क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी जे आहे हे टप्प्याटप्प्याने वाढणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठचे जे काही नागरिक आहेत किंवा नाले वगैरे या ठिकाणी जे वस्ती करून राहतात तर अशा नागरिकांनी एक सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे। त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे विकासाचे खणलेले आहेत विकास कामासाठी। या खड्ड्यांमध्ये अनेक नागरिक पडत आहेत, त्यांनी देखील आपली वाहने हळू चालवली पाहिजे। आपण या ठिकाणी बघू शकतो ज्या ठिकाणी दशक्रियाविधी होतो या ठिकाणचा जो मुकुट आहे हा जवळपास अर्ध्याच्या वर या ठिकाणी पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। तसेच जवळ लहान जी मोठी मंदिरं आहेत ही मंदिरे देखील पाण्याखाली गेलेली आहे आणि त्याच प्रकारे दुतोंड्या जो मारुती आहे त्याच्या छातीच्या वर पाणी गेलेलं आहे। अक्षरशः दुतोंड्या मारुतीच्या तोंडाला सध्या पाणी लागण्याची परिस्थिती आहे आणि लवकरच जर का मला वाटतं पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि दुतोंड्या मारुती जर का बुडला तर नदीकाठच्या अनेक दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी जाऊ शकतं। त्यामुळे नागरिकांनी आपल्या ज्या दुकानातल्या काही वस्तू वगैरे असतील या देखील सुरक्षित स्थळी घेऊन जा, अन्यथा नुकसान होण्याची भीती आहे। कारण की पावसाचा जोर अजूनही वाढतो आहे आणि गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने जो पाण्याचा विसर्ग आहे हा करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं। नदीकाठचं सायखेडा वगैरे जो परिसर आहे या ठिकाणी देखील थोडा पाण्यामुळे या सोडलेल्या पाण्यामुळे धोका संभवतो। त्यामुळे सायखेडा असेल तसंच नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन नाशिक जनमततर्फे चंद्रकांत धात्रक करत आहे, तसंच जिल्हा प्रशासन करत आहे। आपण या ठिकाणचं हे दृश्य बघतो आहे आणि प्रथमच गंगापूर धरणातून पाणी सोडलेलं आहे। या ठिकाणी नाशिककर मोठ्या प्रमाणामध्ये हा जो पूर आलेला आहे दुसरा हा बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आनंद घेत आहेत। माझ्याबरोबर ज्या ताईच्या छत्रीखाली सध्या मी आहे एक शालेय विद्यार्थी आहे, तिच्या सहकार्यामुळे हा व्हिडिओ आपणास आपण तिला विचार। ताई काय म्हणते, कॉलेजला आहे तू? लायब्ररीला आहे। हां, आज लायब्ररी चालू आहे मग? हां, काय म्हणते पुराबद्दल? पाणी तर खूप जास्त आहे, पाणी भरपूर आहे, आनंद वाटतोय तुला? चांगलं आहे, पाणी कमीच होतं आपलं नाशिकमध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर आता चांगलंच आहे पावसाला, तरी पण इथं नागरिकांनी सतर्क राहावं। ताईला आनंद झालेला आहे कारण गंगापूर धरण जवळपास 85% भरलेलं आहे। त्यामुळे नाशिककरांची पाणी कपातीपासून सुटका होणार आहे। आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार प्रथमच गंगापूर धरणातून पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। एक नाशिककरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 92% धरण हे गंगापूर धरण भरलेलं आहे आणि त्यामुळे नाशिककरांची पाण्याची जी कपात होत होती या कपातीपासून मुक्तता झालेली आहे। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक, रामकुंड, गंगा गोदावरी, नाशिक येथे।